नमस्कार विद्यार्थी मित्र व स्क्वेअर एम अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. स्टँडर्ड 9th इयत्ता 9वी सायन्स ब्रिज कोर्स टेस्ट 2 म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासक्रमावर आधारित सायन्स या विषयाची चाचणी क्रमांक 2 सोडवणार आहोत. सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी विज्ञान तंत्रज्ञान यासाठी गुण आहेत 15. कृतीपत्रिका 8 ते 15 या कृतीपत्रिकेवर आधारित ही 30 मिनिटांची चाचणी आहे. चला तर मग आपण चाचणी सोडवण्यास सुरुवात करू. तत्पूर्वी काही सूचना आहेत, त्या सूचना आपण वाचल्या पाहिजेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, म्हणजेच दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आपल्याला सोडवणं आवश्यक आहे. नंबर 2 उजव्या बाजूचे कंसातील अंक गुण दर्शवितात आणि नंबर 3 आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृती काढावी. चला तर आपण प्रश्न पहिल्यापासून चाचणी सोडवण्यास सुरुवात करू. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यासाठी गुण आहेत 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे. प्रश्न पहिला, ऑक्सिजन या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दर्शविणारी आकृती काढा. ऑक्सिजनची संज्ञा आहे O आणि ऑक्सिजनचा अणुक्रमांक आहे 8. इलेक्ट्रॉन स्वरूपन दर्शविण्यासाठी त्या मूलद्रव्याचा अणुअंक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि 8 हा अणुअंक आहे. तर ऑक्सिजनच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन येतील. याची आकृती आपल्याला काढावयाची आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपण ऑक्सिजन नाव द्यायचं आहे. त्यानंतर ही इलेक्ट्रॉनची ऑक्सिजनभोवती असणारी पहिली कक्षा आणि आपल्याला माहिती आहे की या पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून या ठिकाणी हा पहिला इलेक्ट्रॉन आणि या ठिकाणी दुसरा इलेक्ट्रॉन. यानंतरची जी कक्षा आहे, पहिल्या कक्षेला K म्हणतात. दुसरी कक्षा जी आहे या दुसऱ्या कक्षेला किंवा दुसऱ्या कवचाला L असे नाव देण्यात आलेले आहे. आता या दुसऱ्या कक्षेमध्ये आपल्याला एकूण 6 इलेक्ट्रॉन ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 अशा प्रकारे ऑक्सिजन या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दर्शविणारी ही आकृती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 म्हणजेच ब, खालील आकृतीत दिसणाऱ्या परिसंस्थेचे नाव लिहा. प्रश्न दुसरा आहे. ही आकृती दिलेली आहे आपल्याला. या आकृतीमध्ये ही गवताळ प्रदेशातील परिसंस्था आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल? गवताळ प्रदेशातील परिसंस्था. त्यानंतर प्रश्न तिसरा म्हणजेच क आहे. या परिसंस्थेमधील 2 प्राथमिक भक्षकांची नावे लिहा. आता या ठिकाणी आपल्याला 2 पेक्षा जास्त प्राथमिक भक्षकांची नावे दिलेली आहेत. त्यापैकी कोणतेही 2 आपण लिहू शकता. नाकतोडा, शेळी, मेंढी, जिराफ, हरिण आणि हत्ती हे या परिसंस्थेतील प्राथमिक भक्षक आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. यासाठी 2 मार्क आहेत. प्रश्न पहिला आहे, आकारानुसार पुढील सजीवांचे चढत्या क्रमाने नावे लिहा. आकारानुसार आपल्याला सजीवांची नावे दिलेली आहेत. जीवाणू, कवक, विषाणू आणि शैवाल. आपल्याला माहिती आहे की विषाणू हा सर्वात लहान सजीव आहे, म्हणून उत्तर लिहिताना सर्वप्रथम आपण विषाणू लिहू आणि विषाणूचा आकार साधारण 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटरपर्यंत असतो. त्यानंतरचा या विषाणूपेक्षा मोठा आहे जीवाणू आणि जीवाणूचा आकार आहे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर हे मायक्रोमीटरपेक्षा लहान एकक आहे. त्यानंतर जीवाणूपेक्षा मोठा असणारा सजीव जो आहे तो म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला कवक. याचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100पर्यंत असू शकतो आणि याच्यामध्ये या चढत्या क्रमामध्ये सर्वात शेवटी आकाराने मोठा असणारा म्हणजे सजीव जो आहे तो काय आहे? शैवाल. तर आकारानुसार पुढील सजीवांचे म्हणजेच या सजीवांची आपण चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, सहजसंयोजी बंध कसा तयार होतो? तर याचं उत्तर आहे
एकाच मूलद्रव्याच्या अणूंनी इलेक्ट्रॉनची आपापसात भागीदारी केल्याने सहसंयोजी बंध तयार होतो. एकाच मूलद्रव्यांच्या अणूंनी इलेक्ट्रॉनची आपापसात भागीदारी केल्याने सहसंयोजी बंध तयार होतो. म्हणजेच आपल्याला माहीत आहे की बाह्यतम कक्षेतील अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करतात, परंतु एकाच मूलद्रव्याचे अणू आपापसात इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात आणि आपल्या बाह्यतम कक्षा स्थिर करतात. अशा प्रकारे एकाच मूलद्रव्याच्या अणूंनी इलेक्ट्रॉनची आपापसात भागीदारी केल्याने सहसंयोजी बंध तयार होतो. यानंतर प्रश्न क्रमांक 3, परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तर राजीव 6 वर्षाचा मुलगा आहे. तो आपल्या कुटुंबासोबत एका गावात राहतो. त्याचे वडील एका कारखान्यात काम करतात. 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले त्यांना खोकला आहे आणि आता त्यांच्या थुंकीतून रक्त पडत आहे आणि त्यांचे वजनही कमी झालेले आहे. हा परिच्छेद दिलेला आहे आपल्याला. या परिच्छेदावर आधारित 2 प्रश्न आहेत. पहिला जो प्रश्न आहे, राजीवच्या वडिलांना कोणता आजार आहे? आता 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले त्यांना खोकला ही लक्षणे आहेत आणि त्यांच्या थुंकीतून रक्त पडत आहे आणि त्याचबरोबर त्यांचे वजनही कमी झालेले आहे. ही जे लक्षणे दिलेली आहेत ही कोणत्या रोगाचे आहेत किंवा कोणत्या आजाराचे आहेत? तर क्षयरोग या आजाराचे आहेत. म्हणून राजीवच्या वडिलांना क्षयरोग झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2, अशा परिस्थितीत राजीवच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मुक्त स्वरूपात लिहिता येतं. म्हणजे विद्यार्थी सापेक्ष, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. पण सर्वसाधारण आपल्याला वाटणारं जे उत्तर आहे ते म्हणजे राजीवच्या पालकांना डॉक्टरांकडे घेऊन जाणे आणि योग्य उपचार करून घेणे, अशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल. या ठिकाणी आपण आपलं मतसुद्धा नोंदवू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, प्रश्न 4, पुढील अन्नसाखळी पूर्ण करा. 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. यामध्ये उत्तर गवत, त्याच्यानंतर नाकतोडा, यानंतर या अन्नसाखळीमध्ये येणारे 2 घटक आपल्याला लिहायचे आहेत. तर गवत, नाकतोडा हा गवताला खातो आणि अन्नसाखळी पूर्ण करतो आहे आपण. तर नाकतोडा हा गवताला खातो आणि नाकतोड्याला बेडूकसुद्धा खाऊ शकतो, म्हणून या ठिकाणी आपण बेडूक लिहू शकतो किंवा पक्षी वगैरे येऊ शकतात. त्यानंतर बेडूक हा अन्नसाखळीतला 3रा घटक आहे. यानंतर साप हा बेडकाला खाऊ शकतो, म्हणून अशा प्रकारे गवत, नाकतोडा, बेडूक आणि साप ही अन्नसाखळी पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी दुसरे पण नावं घेऊन आपण अन्नसाखळी पूर्ण करू शकतो. प्रश्न 5, काय घडेल ते सांगा. 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तांबे व पितळेच्या भांड्यात दही किंवा ताक ठेवले तर काय घडेल ते सांगा म्हटलेलं आहे. उत्तर, तांबे पितळेच्या भांड्यात दही किंवा ताक ठेवले असता दह्यातील लॅक्टिक आम्लाची धातूंबरोबर, म्हणजे तांब्याबरोबर किंवा पितळ या धातूबरोबर अभिक्रिया होऊन विषारी क्षार तयार होतात व त्याची चव बिघडते आणि ताक खराब होते. अशा प्रकारे तांबे व पितळेच्या भांड्यात दही किंवा ताक ठेवले असता ते खराब होते. प्रश्न क्रमांक 6, मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा. आता मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहायच्या आहेत आपल्याला. पायरी 1, घटक मूलद्रव्यांची संज्ञा लिहिणे. आता मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईडचे घटक कोणकोणते आहेत? घटक मूलद्रव्य मॅग्नेशियम आणि क्लोराईड. तर मॅग्नेशियम आणि क्लोराईडची सर्वप्रथम आपल्याला संज्ञा लिहायची आहे, म्हणून या ठिकाणी Mg आणि Cl ही या 2 घटक मूलद्रव्यांची संज्ञा आपण लिहिलेली आहे. ही पायरी 1. पायरी 2, त्या मूलद्रव्याखाली त्यांची संयुजा लिहिणे. म्हणजे हे जे मूलद्रव्य लिहिलेले आहेत याच्याखाली आपल्याला काय करायचं आहे? त्यांची संयुजा, म्हणजेच मॅग्नेशियमची संयुजा 2 आणि क्लोरीनची संयुजा 1. त्यानंतर पायरी क्रमांक 3, बाणांनी दर्शविल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे. आता या ठिकाणी आपण बाण आताच नाही दाखवणार आहोत, 4थ्या पायरीमध्ये बाण दाखवणार आहोत. तर बाणांनी दर्शविल्याप्रमाणे त्रिकस गुणाकार करणे म्हणजे मॅग्नेशियमकडून या 1 कडे जाणारा बाण आणि क्लोरीनकडून 2 कडे जाणारा बाण आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे आणि यांचा तिरकस गुणाकाराने मिळालेले सूत्र लिहिणे. मग तिरकस गुणाकार म्हणजेच मॅग्नेशियमचा कोणाबरोबर गुणाकार करायचा? 1 बरोबर, अशा प्रकारे बाण दाखवायचा आहे आपल्याला. आणि क्लोरीनचा कोणाबरोबर गुणाकार करायचा आहे? 2 बरोबर.
म्हणजे मॅग्नेशियमचा 1 बरोबर गुणाकार केल्यानंतर तिरकस Mg आपल्याला मिळेल आणि क्लोरीनचा 2 बरोबर गुणाकार केल्यानंतर आपल्याला Cl2 मिळेल. अशा प्रकारे तिरकस गुणाकाराने मिळालेली सूत्र लिहिणे म्हणजेच MgCl2 हे मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणूसूत्र तयार करण्याच्या ह्या पायऱ्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. खालील सजीवांचे वर्गीकरण आदिजीव व कवके यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. म्हणजे आपल्याला पेनिसिलियम, अमिबा, पॅरामेसियम आणि भूचक्र हे सजीव दिलेले आहेत आणि या सजीवांचं वर्गीकरण आपल्याला आदिजीव किंवा कवके यामध्ये करावयाचं आहे. उत्तर या ठिकाणी आदिजीव या गटामध्ये काय येतील? अमिबा आणि पॅरामेसियम. त्याचबरोबर कवके या गटामध्ये काय येतील? पेनिसिलियम आणि भूचक्र हे कवके या गटामध्ये येतील. प्रश्न क्रमांक 8. खालील चित्रामधील घटनेचा वातावरणावर होणारा परिणाम लिहा. आता या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपण आपल्या पद्धतीने लिहू शकता. हेच उत्तर लिहिणे अपेक्षित नाही आहे. तर या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेलं आहे. तर काय झालेलं आहे? या चित्रामध्ये जंगलात आग लागलेली आहे. तर अशा परिस्थितीत या आगीचा किंवा या घटनेचा वातावरणावर होणारा परिणाम लिहा. तर नंबर 1, जंगलातील आगीमुळे वनसंपदा नष्ट होते. जंगलाला आग लागलेली आहे, त्यामुळे या जंगलात असणारी जी काही वनसंपदा आहे ती नष्ट होते. जंगलात प्राणी मृत्युमुखी पडतात. आगीमुळे जंगलातील प्राणी मृत्युमुखी पडतात. तसेच आगीमुळे वेगवेगळे वायू वातावरणात शिरतात आणि वातावरणाचे प्रदूषण होते. अशा प्रकारे या चित्राचा वातावरणावर होणारा परिणाम आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारी मृदा संपदा याच्यावर सुद्धा परिणाम होतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो. अशा प्रकारे या घटनेचे परिणाम आपण लिहू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग.